लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल रविवारी पार पडला। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे महायुतीतील अनेक नेते नाराज झाले। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहे। नाशिक शहरात समता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे देखील काही वेळापूर्वी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनाच्या समोर छगन भुजबळ यांचे समर्थक आणि कार्यकर्ते एकवटले आहे। अजित पवारांकडे या कार्यकर्त्यांकडून मागणीचं निवेदन दिलं जाणार आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशा आशयाचं हे निवेदन सर्वांच्या वतीनं अजित पवार यांना सुपूर्द केलं जाणार आहे। दरम्यान यावेळी छगन भुजबळ समर्थकांकडून समता परिषदेकडून छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। तुम्ही आंदोलन नाही करत, आम्ही फक्त नाराजी पण नाहीये, आम्ही फक्त आदरणीय अजितदादांकडे आज सर्व भुजबळ समर्थक असतील, समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त अजितदादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे, ते अजितदादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे। निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही, शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे। नाही असं स्पेसिफिक कारण नाही, काही पक्षांतर्गत काय असेल त्यामुळे त्यांनी हे केलं असेल, पण आज भुजबळ समर्थक किंवा आम्ही सर्व पदाधिकारी हे आम्ही अजितदादांकडे मागणी करणार आहोत आणि अजितदादा देखील याचा कुठेतरी विचार करून सन्माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील। कालच्या शपथविधीमध्ये अचानकपणाने माननीय नामदार भुजबळ साहेबांचं शपथविधीमध्ये नाव दिसलं नाही, त्याच्यामुळे या महाराष्ट्रभरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट होती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे। मागील 2.5 वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकट एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत। तर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखंड भुजबळ समर्थक, समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत। नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहे। भुजबळांच्या समर्थनार्थ येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर नाशिक राज्य मार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर काही वेळापूर्वी नाशिक शहरात राष्ट्रवादी भवनासमोर देखील समर्थकांनी एकत्र येत भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।